तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे पहिलं प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे. तर त्याच्यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील 4था प्रश्न जो आहे, खालील निश्चयकांच्या किमती काढा. एकूण 3 निश्चयक आहेत, त्याच्या किमती आपल्याला काढायच्या. तर तो प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या चॅनलवरच्या मिळून जातील. तसंच डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक संकीर्ण प्रश्नसंग्रह आणि त्याचे जे व्हिडिओ आहे त्याची एकत्रित केलेली प्लेलिस्ट आणि व्हिडिओच्या लिंक आहेत, त्या तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. प्रश्न क्रमांक 4 बघा, खालील निश्चयकांच्या किमती काढा. त्यातला पहिला निश्चयक आहे 4, 3, 2, 7. तर निश्चयक सोडवायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तिरकस गुणाकार. आणि हा पहिल्यांदा घ्यायचा तिरकस गुणाकार. हा जो डावीकडचा आहे 4 गुणिले 7, मधी चिन्ह लिहायचं वजा आणि त्यानंतर करायचं 3 गुणिले 2. ही पहिली स्टेप. म्हणजे पहिला हा तिरकस गुणाकार नेहमी 4 गुणिले 7, परत 3 गुणिले 2 आणि मधलं चिन्ह दोघांच्या वजा. मग 4 गुणिले 7 येणार आहे 28 आणि 3 गुणिले 2 म्हणजे 3 गुणिले 6. याचा अर्थ या निश्चयकाची किंमत जो दिलेला आहे 4, 3, 2, 7, याची जी किंमत आहे ती किती येणार आहे? 28 मधून 6 गेले तर 22 हे त्याचं अचूक उत्तर येणार. म्हणजे पहिल्या निश्चयकाची किंमत किती येणार आहे? 22. त्याच्यानंतर जो दुसरा निश्चयक आहे तो 5 वजा 2 वजा 3 1. तर याच्यामध्ये तिरकस गुणाकार 5 गुणिले 1 म्हणजे 5 गुणिले पुढची संख्या त्याच्या तिरकी 1, हाच गुणाकार पहिला घ्यायचा, मधलं चिन्ह वजा. त्याच्यानंतर हा तिरकस गुणाकार म्हणजे वजा 2 गुणिले वजा 3. आता बघा 5 गुणिले 1, तर 5 एके किती येणार? 5. आता बघा इथे हे दोन्ही वजा, हे दोन चिन्ह वजा वजा आहेत ते अधिक होणार आणि हा अधिक आणि पुढचा वजा. बघा वजा वजा अधिक अधिक आणि वजा, शेवटी काय राहणार? वजा. आता गुणाकार करा संख्यांचा, बेत्रिक 6. त्यामुळे इथे बघा 5च्या समोर काहीही चिन्ह दिसत नाही, त्यामुळे त्याला अधिक म्हणा. 6चं चिन्ह आहे वजा, चिन्ह भिन्न असल्यास वजा बाकी, म्हणजे 6 वजा 5 किती येणार आहे? 1 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजे 5 वजा 2 वजा 3 1. याच्या निश्चयकाची किंमत किती येणार आहे? वजा 1 येणार आहे. त्याच्यानंतर तिसरा जो आहे, तिसरा तोही अशाच पद्धतीनं सोडवायचा. म्हणजे पहिला हा तिरकस गुणाकार 3 गुणिले 4, मधलं चिन्ह लिहा वजा. त्यानंतर वजा 1 गुणिले 1. मग आता 3 गुणिले 4 किती येणार आहे? ते 3 गुणिले 4 केल्यानंतर 12 येणार. हे परत वजा आणि वजा, वजा वजा काय होणार? अधिक. आणि पुढे कुठे वजा नाहीये, त्यामुळे वजा वजा अधिक आणि 1 गुणिले 1, 1 1 म्हणजे 12 अधिक 1 किती येणार आहे? 13. म्हणजे 3 वजा 1 1 4. या निश्चयकाची किंमत किती येणार आहे? 13. तर अशा प्रकारे 22 पहिल्याचं उत्तर, दुसऱ्याचं वजा 1 आणि तिसऱ्याचं 13. तर अशा पद्धतीनं हे निश्चयकाची जी किंमत आहे ती उदाहरण सोडवायची.